रयतेचा राज शिवराया रयतेचा राजा शिवराया आला उधाराया दुःख भराया प्रजेचा झाला प्रतिपाल प्रजेचा झाला प्रतिपाल प्रजेचा झाला प्रतिपाल जसा अर्जुनाचा कृष्ण चाल रणनीतीचा होता माल कधी रणनीतीचा होता माल रणनीतीचा होता माल कधी एका बाजूला गणिमाची यवन सत्तेची मनामध्ये प्रचंड भीती असताना दुसऱ्या बाजूला आपले शिवाजी महाराज हातामध्ये भगवा ध्वज घेऊन रयतेच्या रक्षणासाठी झटत होते आणि म्हणूनच न्याय नीती अत्याचारापासून रक्षण करणारा राजा म्हणून रयतेच्या मनात सहानुभूती निर्माण होऊ लागली आणि अशातच एक प्रसंग घडला काय चालता सहज मैदानी चालता सहज मैदानी हात निर्वाणी शिवबाच्या पाणी व्याकुळ करुद्ध कापे तरतर व्याकुळ करुद्ध कापे तरतर न्याय म्हणे द्यावा मला अगोदर सांगा काय चुकले आमचे आजवर जी सांगा काय चुकले आमचे आजवर जी सांगा काय चुकले आमचे आजवर राजे आपल्या मुलुकमध्ये फेरफटका मारत असताना एक निर्वाण हात त्यांच्या कानावरती पडली राजा थांबा आणि ही हवा ऐकताच महाराजांनी दौडत असलेल्या घोड्याची लगाम घेतली घोड्याची गती मंदावली महाराजांनी मागे वळून पाहिलं तर एक साठी उलटलेला वृद्ध महाराजांच्या दिशेने धावत येऊ लागला आणि महाराजांच्या जवळ येताच त्याने महाराजांचे पाय धरले आणि बोलू लागला अहो न्याय करा राजा न्याय करा अहो कुंपणाने शेत खाल्लं राजा आणि राखणदारानं चोरी केली राजा राखणदारानं चोरी केली आणि महाराज म्हणताय रडू नका बाबा काय झालं आहे आम्हाला सविस्तर सांगा आणि मग ते वृद्ध बोलू लागले पाटलाच्या हाती रांजेगाव बाबाजीराव पाटलाचे नाव सांगतो तो मला आजवर मिळाली ना शिक्षा त्याच्या घर मला हे जीजी हे जीजी हे जीजी आजवर मिळाली ना शिक्षा त्याच्या घर मला थोर गेली असता पानवट्याला अहो थोर गेली असता पानवट्याला अब्रूवर घाला त्याने घातला काळोख झाला गेली अब्रू म्हणून पोरीनं जीव हातला हे जीजी हे जीजी हे जीजी आणि स्त्रियांना माता भगिनी समान मानणाऱ्या माझ्या राजाचा क्रोध अनावर झाला राजाचा आला बघा राग राजाच आला बघा राग खवळला वाघ पेटली आग दिला आदेश यशाजी कंकास दिला आदेश यशाजी कंकास दिला आदेश यशाजी कंकास जेर बंद करून अनाशंकास न्याय मिळेल याच रंकास जे न्याय मिळेल याच रंकास जी महाराजांनी लालगुंड झालेल्या महाराजांनी यशाजी कंकांना आदेश दिला यशाजी जा आणि त्या पाटलाला आत्ताच्या आत्ता आमच्या नजरेसमोर हजर करा आणि यशाजीने आपले 50 मावळे घेऊन पाटलाच्या वाड्यावर गेले आणि पाटलाला जेरबंद करून घेऊन आले आणि तिथे घडलेला सविस्तर प्रसंग महाराजांनी पाटलाला सांगितला आणि पाटलाच्या शेवटी चूक लक्षात आली आणि पाटील माफी मागू लागला अहो माफ करा राजा माफ करा पाटील तुम्हाला आणि माफी मुळीच नाही अहो तुम्हाला आम्ही जर माफ केलं हे स्वराज्य आम्हाला कदापि माफ करणार नाही महाराज अहो महाराज एक वेळ माफ करा अहो एक वेळ माफ करा पाया पडता राजा तुमच्या महाराज म्हणतात पाटील अहो कसली माफी मागताय माफी मागताय तरी कसली आणि जी माफीची गयावया घेताय ती त्या पोळीने सुद्धा केली होती तुम्हाला तिची दया आली
नाही पाटील, तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. आणि महाराजांनी शिक्षा सुनावली ती कशी म्हणा? शिक्षेची झाली बजावणी, शिक्षेची झाली बजावणी, ऐकावे कान देऊनी, धरली जाच हातानी, ते हात जे पाय गेले धावूनी, जप्त केली आधी पाटील की ठेवावी जाणी, ठेवावी जाणी, ठेवावी जाणी. आणि महाराज एवढ्यावर थांबले नाही, तर महाराजांनी अंमलबजावणी सुद्धा तेव्हाच केली, कारण ते स्वराज्य होते दादा. आणि म्हणून शाही सांगतात, इतिहास सांगे प्रसंग इतिहास सांगे प्रसंग, अक्रूचा भंग दावी चोरंग, तात्काळ शिक्षा बघून बसला, तात्काळ शिक्षा बघून बसला, बसला. तेव्हा ना कोणी आरोपी पोचला, सत्तेचा मर्द